आम्ही भगवा पुजला, अमका पुजला, थमका पुजला, पण हिरवाच आमच्या कामाला. हे दगड आम्ही देवाऱ्यामध्ये बसवले, देवळात बसवले, शेंदूर पोतारले, पण हे नवसालाच पावले नाही. यांना बकरा कापले, बकराचे बळी दिले, यांना निवड दाखवले, यांना बोन दिलं, सगळे पाय दाबले, पण यांनी डोळेच उघडले नाही. ऐसे बहुत आज तक हमने हजार देखे, मगर ये इम्तियाज जलील एक ऐसा ही पर्सन है who cannot know the caste wise. He can only know the person, only know the man. आजपर्यंत आम्ही अनेक नेत्यांच्या गळ्यात हात घातले, अनेकांना पाय पकडले, एकही देव आम्हाला पावला नाही. काहीच नाही, भामटे झाले खाऊन, निंदे झाले, ते भामटे झाले खाऊन. क्षण करा, क्षेत्र कोणतंही असो, ज्ञान मिळवा, 25 वर्ष सचोटीने अभ्यासात घालवा, राहिलेलं 75 वर्ष आयुष्य सुखाचं आहे. अहो, इम्तियाज जलील मुसलमान जरी असला तरी पारायण मध्ये, शेलगावच्या पारायण मध्ये त्यांनी भाग घेतला. असा त्यानं भेदभाव केला का आजपर्यंत? आज आम्ही ग्रामीण भागातून आलेली जनता केवळ यासाठी आहे समर्थनार्थ इम्तियाज जलीलच्या, की असा आमचा खासदार सुशिक्षित संसदेत केला पाहिजे, जेणेकरून या गोरगरिबाचे प्रश्न हा एक भाग झाला, पण असे अनेक प्रश्न इम्तियाज जलीलच सोडू शकतील याची खात्री आम्हाला ग्रामीण भागातील लोकांना. आम्ही पिशोर कन्नड तालुक्यातून पिशोर गावचे आहोत. आम्ही आदर्श शिवगिर मोतीगिर गिरी, राहणार पिशोर, तालुका कन्नड़. ऐसे बहुत आज तक हमने हजार देखे, मगर ये इम्तियाज जलील एक ऐसा ही पर्सन है who cannot know the caste wise. He can only know the person, only know the man. की आजपर्यंत येठण छापची भरती झाली, हा लोकशाहीचा दोष आहे. ओनली मेजॉरिटी इज अ लॉ, so the people go there who are uneducated. राजकारणी लोकांनी जात पात या विभागात विभागणी करून मतदान घेतलेलं आहे, परंतु आज ग्रामीण भागातील जनता सुद्धा सुशिक्षित झालेली आहे. यांच्या भूलथापाला बळी न पडता लोक चांगल्याचाच विचार करणार आहे. आणि असा एक हिरा आमच्या परीक्षणात उतरलेला आहे, जो आहे इम्तियाज जलील. इथं दोघांची लढत होईल, दोघांच्या मतदानाचं डिवायडेशन होईल, पण बहुतांश लोक इम्तियाज जलीललाच अधिक मताधिक्याने निवडून देणार आहे, हा आमचा ठाम निर्धार आहे. आज तुम्ही रॅली जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल, ही बातमी दिल्लीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी आज जनता स्वयंस्फूर्तीने शेकडो रुपये खर्च करून आलेली आहे, तळमळीनं आलेली आहे, की इम्तियाज जलीलने हा एक भाग आहे, आदर्श ठेवीदारांचे पैसे मानकापेने डुबवले. आजपर्यंत आम्ही अनेक नेत्यांच्या गळ्यात हात घातले, अनेकांना पाय पकडले, एकही देव आम्हाला पावला नाही. सवलत मिळालीच नाही, आणि आम्ही तो विचार करत नाही की आम्हाला सवलत मिळाली तरच आम्ही इम्तियाज जलीलला मतदान करू. आमचं बॅड लागते, मिळो ना मिळो, पण आमच्या परीक्षणामध्ये इम्तियाज जलीलच उतरलेला आहे. कारण याच माणसाने आमचा प्रश्न हाती घेतला. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांना सगळ्यांना आम्ही पाया पडलो की बाबा आमचा प्रश्न घ्या. अहो, या लोकांनी नका का करायला नाही पाहिजे होतं, पण आमचे रडत्याचे आसू तर पुसायला पाहिजे होते. यांनी प्रतिसाद दिलाच नाही. शेवटी आमचा हाच देव आम्हाला पावला. अनेक देवाला नारळ फोडली, प्रशासनाने साथ दिली असती तर आम्ही इथपर्यंत कशाला आलो असतो. काहीच नाही, भामटे झाले खाऊन, निंदे झाले, ते भामटे झाले खाऊन. तुम्ही आता काही इंग्लिश मध्ये सुद्धा बोला. किती शिक्षण झालं तुमचं? I have completed my graduation in 1978. That time my economical condition was so much poor that my father was begging door to door. In that condition I have completed my graduation. एकदम कडक. तुम्ही एक एज्युकेटेड आहात, इंग्लिश मध्ये बोलताय, काय सांगाल तरुणांना? तरुणांना हेच सांगेल, बाबा हो, तुमचे आई वडील शेतामध्ये घाम गाळतात, पण शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. शिक्षण करा, क्षेत्र कोणतंही असो, ज्ञान मिळवा, 25 वर्ष सचोटीने अभ्यासात घालवा, राहिलेलं 75 वर्ष आयुष्य सुखाचं आहे. तरुणांनी सुद्धा राजकारणात आलं पाहिजे, निवडणुका लढवायला पाहिजे. आणि तरुणांनी राजकारणात येणं आवश्यक आहे, परंतु त्यातल्या त्यात सुशिक्षित लोकांनी येत आलं पाहिजे. आणि आजकालच्या तरुण पिढीचा कल सगळ्या राजकारणाकडे आहे. सरकार म्हणतं बा तुम्ही धंदा करा, हे करा, परंतु राजकारणात येताना
they have examined themselves first how we are. हा सुशिक्षित माणूस गोरगरिबांचे प्रश्न समजू शकतो, हा प्रत्येकाच्या हृदयस्पर्शी भाषा समजू शकतो, प्रत्येकाला मायबापाप्रमाणे सांभाळू शकतो. तुम्ही जर एखादा तो सीन पाहिला असता, एका म्हातारीला आईप्रमाणे कवटाळलं. त्या म्हातारीला विचारलं, आई तुला किती मुलं आहे? तिनं सांगितलं मला 2 मुलं आहे. इम्तियाज जलील साहब क्या बोले मालूम है क्या? आज से 2 बच्चे नहीं माँ, तेरे 3 बच्चे हैं. अहो यांना काही समजतच नाही ना. दगड नेऊन बसवले ना, दगड नेऊन बसवले. हे दगड बसले तिथं, खाओ पिओ दिल साफ रखो. हे नुसते खायापुरते गेलेले आहे. आणि एकदा का निवडून गेल्यानंतर यांना या आम जनतेची काही घेणं देणं नाही. 5 वर्ष ते तुम्हाला दर्शन तरी देतात का? भेटी तरी देतात का? अहो इम्तियाज जलील मुसलमान जरी असला तरी पारायणमध्ये, शेलगावच्या पारायणमध्ये त्यांनी भाग घेतला. असा त्यानं भेदभाव केला का आजपर्यंत? असा नेता आम्हाला पाहिजे जेणेकरून तो गोरगरिबाच्या तळागाळातील लोकांचा प्रश्न मार्गी लावू शकतो. असे नेते जर असतील, असे जर खासदार असेल तर खऱ्या अर्थानं लोकशाही भारतात राबवल्या जात आहे असा आमचा समज होईल. या निवडणुकीमध्ये भुमरे आहेत, खैरे आहेत, यांचं सुद्धा आव्हान असू द्या ना. हे दगड काही दिवसाचे बसवले ना मंदिरात. हे दगड आम्ही देवाऱ्यामध्ये बसवले, देवळात बसवले, शेंदूर पोतारले, पण हे नवसालाच पावले नाही. यांना बकरा कापले, बकराचे बळी दिले, यांना निवड दाखवले, यांना बोन दिलं, सगळे पाय दाबले, पण यांनी डोळेच उघडले नाही. ज्या लोकांनी आमच्या देवाने डोळे उघडले, आम्ही भगवा पुजला, अमका पुजला, थमका पुजला, पण हिरवाच आमच्या कामाला. So I thank you first to you for taking my interview. चला या. शिवगीर मोतीगीर गिरी पिशोर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद. Pishor. I was in MSCB. I have served 36 year in MSCB and I am retired now. मी एक गुणवंत कामगार पुरस्कार मिळवले.